नमस्कार मंडळी. जगाच्या पाठीवर भारतीय माणूस कुठेही असू देत, पण जेव्हा गणेशोत्सव येतो आणि गणरायाच्या आगमनाची तयारी करण्याची वेळ येते, तेव्हा साऱ्या घरादाराला त्याचे वेध लागतात आणि वेडही लागतं. आणि प्रत्येक घराची अशी काहीतरी एक खासियत असते, सण उत्सव साजरा करण्याची एक पद्धत असते. तर आम्ही पण जरा काही दिवसापूर्वीपासूनच आरास करावी, काहीतरी मखर करावं, काय डेकोरेशन करता येईल, काय सजावट करता येईल गणपती बाप्पाच्या आगमनासाठी म्हणून तयारी आधीच सुरू करून ठेवली होती. त्याप्रमाणे तयारी केली होती आणि सगळ्यांनी मिळून त्याला हातभार लावलेला आहे. तसंच यावर्षी अशी एक आस होती, की म्हणजे खरं तर खूप वर्षापासूनच वाटत होतं, की आपण गणपती बाप्पाची मूर्ती पण साकार करावी. खूप दिवसापासून मागच्या वर्षीच खरं तर माती आणून ठेवली होती, पण मुहूर्त काही केल्या लागेना. यावर्षी तो मुहूर्त आम्ही साधला आहे, कारण दरवर्षी घरी जाणं शक्य होत नाही सणावारांना आणि मग खूप आठवण येते सणावारांची येते, सणावारांच्या निमित्ताने भेटणाऱ्या सगळ्या नातेवाईकांची येते आणि त्या आठवणी मनात रुंजी घालतात. तेव्हा असं वाटतं, की अरे आपल्याजवळ आठवणी आहे, पण आपल्या पिल्लाला आठवणी निर्माण करायच्या आहेत त्याच्यासाठी आता. म्हणून ही खास कृती तर त्याच्यासाठी केलेली आहे, की इथे असतानासुद्धा आपण आपले सणवार कसे साजरे करू शकतो, काय पद्धती आहेत, आपल्या घरात कसं चैतन्य येतं गणपती बाप्पा आल्याबरोबर. तर हे सगळ्या छान आठवणी बालपणीच्या त्याच्यासोबत राहाव्या म्हणून खास ही आम्ही सुबक मूर्ती, छोटीशी मूर्ती तयार करण्याचा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि नवऱ्याने ती खूप वर्षांनी तयार केलेली आहे. त्याच्या छान कलायुक्त हातांनी त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि छोटीशी मूर्ती आम्ही पण साकार केली. खरं तर खूपच गोड असे गणपती बाप्पा तयार झालेले आहेत आणि आम्ही थोडंसं रंगकाम पण केलं आहे त्याच्यावर आणि मस्त आरास आम्ही सगळ्यांनी मिळून मांडली. गणपती बाप्पा सगळ्यांनी मिळून तयार केले. तर त्यामुळे हा आनंद काहीतरी अवर्णनीयच आहे. आपल्या हातांनी असं गणपती बाप्पांना घडवणं, ते बघणं आणि त्यासाठी तयारी करणं, तो एक वेगळाच चैतन्य या 10 दिवसात गणपती बाप्पा आपल्यासोबत घेऊन येतात आणि चराचराला त्यांच्या चैतन्यमयी असण्याचं वेड लावतात आणि सारं काही विसरायला लावतात. बाकीचं फक्त आनंद आणि आनंद वाटतो आणि तो आनंदच असा वृद्धिंगत करावा, तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून हा खास छोटासा व्हिडिओ करते आहे. उद्या आपण छानपैकी पूजा झाल्यानंतर मी त्याचा फोटो शेअर करेलच. ही आरास गणपती बाप्पा कसे वाटतात ते नक्की आवर्जून कळवा आणि तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा. नमस्कार.